भारताने सुरुवातीपासूनच सुखोई 75 चेकमेटच्या विकासावर लक्ष ठेवून आहे. रशियाने भारताला दिलेले आहे. सध्या भारताने विमान खरेदीबाबत कुठले अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पूर्णपणे विमान विकसित झाल्यानंतर भारत काही विमाने रशियाकडून खरेदी करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका अहवालानुसार भारताने सुरुवातीला या विमानासाठी रशियासोबत सहकार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर तो निर्णय मागे घेतला. आता विमानाबद्दल थोडक्यात माहिती पाहू. या विमानाची लांबी 17.7 मीटर, वजन 26,000 किलो, कमाल वेग 1.8, पंखाची रुंदी 11.8 मीटर एवढी आहे. तर विमानाला चा पल्ला 2,900 किलोमीटरपर्यंत आहे. काही विमानांची वैशिष्ट्ये पाहू. अधिक शक्तिशाली रडार, आधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली, इंटिरेडिशन क्षेपणास्त्र या विमानातून वाहून नेता येतात. याची रचना अमेरिकेच्या F-35 आणि चीनच्या FC-31 या लढाऊ विमानांना टक्कर देण्यासाठी करण्यात आली आहे. चीनसोबत मैत्री अधिक दृढ केल्यानंतर पाकिस्तान 5व्या पिढीचे चीनी बनावटीचे विमान खरेदी करत आहे. हे विमान वर्षाअखेरीस पहिले उड्डाण करणार आहे. हे विमान रशियाच्या जुन्या MiG-29ला पर्यायी विमान म्हणून विकसित करण्यात आलं. यात उत्पादन आंतरराष्ट्रीय भागीदारीवर अवलंबून असल्याने विलंब आणि निधी अवलंबित्वाचा भारताला सामना करावा लागू शकतो. हे विमान सिंगल इंजिन विमान आहे. या विमानातून जागतिक निर्बंध आणि औद्योगिक दबाव असूनही नवीन हलकी विमाने रशिया तयार करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न रशिया यातून करत आहे. या विमानाच्या मदतीने भारताने जर अमेरिका आणि चीन या देशांना लढाऊ विमानात टक्कर दिली तर भारत जागतिक स्तरावर लढाऊ विमानाच्या क्षेत्रात अमेरिकेसारखे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकतो. तसंच पाकिस्तानमध्ये भारताबद्दल भीती निर्माण होईल आणि पाकिस्तान पुन्हा भारताच्या सीमेवर जसं आक्रमण करतो तसे आक्रमण करण्यासाठी पाकिस्तानसुद्धा विचार करेल. सुखोई 75 या नवीन लढाऊ विमानाबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.